नमस्कार सगळ्यांना. मी मनीषा आणि माझ्या मनीषाज हॅपी लाईफ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आहे. तसं तर पूजा सकाळी सकाळी झाली की छान प्रसन्न वाटतं, पण माझ्या आज पूजेला खूप उशीर झाला. का ते सांगते तुम्हाला पुढे. पहिला देवपूजा आज आवरून घेते आणि मग लागते स्वयंपाकाच्या तयारीला. आज मला बनवायची होती बटाट्याची रसभाजी. तसं तर आपल्या गृहिणींचा रोजचाच प्रश्न असतो की आज भाजीला बनवायचं काय. तसाच माझाही आज प्रश्न पडला मला की आज काय बनवायचं भाजीला. कारण आमच्या इकडं 5-6 दिवस झालं एवढा पाऊस पडतो आहे, कुठं बाहेर जायचंच होत नाही आहे. तसं तर आठवड्याचा रविवारचा आठवडी बाजार असतो आमच्या इथे, पण या पावसामुळं मी गेलेच नाही तिकडे. मला कारल्याची सुकी भाजी करायची होती म्हणून कारलीही चिरून घेतली. कारल्याचे बी कचकच लागतात म्हणून ते काढते मी बी. आज सगळं भाजीचं चिरून घेतलं की स्वयंपाकाला बरं पडतं पटपट फोडणी घालायला. आज स्वयंपाकाला सुद्धा खूप गडबड झाली. इकडे घेते बटाट्याची भाजी फोडणीला घालून. जे कोणी माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथे झाली माझी बटाट्याची फोडणी. मला तसं तर भाजी पातळ बनवायची होती म्हणून पाणी थोडं जास्तच घातलं आणि इकडे करून घेते भाकरीची तयारी. रोज सकाळी मी चपाती करते आणि संध्याकाळी भाकरी, परंतु आज केल्या भाकरीच. स्वयंपाकाची गडबड झाली आहे की असे आपले काहीतरी शॉर्टकट असतोच. तसं तर स्वयंपाकाला मला खूप वेळ नाही लागत, पटपट आवरून घेतले. इकडे भाजी शिजत आली. यावेळी इथं मी शेंगदाण्याचा कूट घातला भाजीत. तुमच्याशी बोलत बोलत माझ्या भाकरी आल्या. भाकरी बघा कशी टम्म फुगते. आज अजूनही बाहेर पाऊस चालूच आहे खूप. त्याच तव्यात मी कारलं पण भाजून घेते, फोडणीला घालते यातच. कारलं मी अशा पद्धतीनेच करते, तव्यात खरपूस भाजून घ्यायचं आणि त्यामुळे कडू होत नाही. थोडंसं तेल घातलं भाजायला. खरपूस भाजून घेतलं की कारलं कडू होत नाही. तसं तर ही भाजी मी मिस्टरांसाठीच बनवते. मलाही नाही आवडत आणि माझ्या मुलग्यालाही नाही आवडत, परंतु भाज्या सगळ्या खाल्ल्या पाहिजेत. पण कारलं नाही आवडत आम्हाला. कांदा भाजून घेते त्याच तव्यात, कारलंही फोडणी घालते त्याच तव्यात मी. तिखट घातल्यानंतर तिखटाचा ठसका उठू नये म्हणून असं पहिला जरा पाणी शिंपडून घ्यायचं आणि मग घालायचं तिखट, म्हणजे ठसका नाही उठत त्याचा. बघा भाजी कशी छान झाली. यात नंतर मी गूळ आणि थोडासा गूळ आणि शेंगदाण्याचा कूट पण घालून घेतला. नंतरनं सगळं आवरून घेतलं, किचन सगळं चकाचक केलं आणि बाकीची कामंही आवरून घेतली. आणि हा बघा आमचा नवीन मेंबर. तसं तर शेतकरी म्हटलं की गाई म्हैशी आमच्या फॅमिली मेंबरसारख्याच असतात. आणि या मेंबरची एंट्री आमच्या घरात झाल्या आज पहाटेच, त्यामुळे सगळ्या कामांचा गोंधळ आणि सगळ्या कामांना वेळ. बाळ कुणाचंही असो, आपल्या माणसांचं असो किंवा जनावरांचं असो, किती क्यूट दिसते बघा. तोंडातून दुधाची बाटली सुटली की त्याची लगबग चालली तोंडात धरायसाठी.
असो, आजचा व्हिडिओ इथं